कुरापती काढण्याचं धोरण ठेवलं। भारताचं वाढतं आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य चीनच्या डोळ्यात खुपतंय हे स्पष्टच आहे। भारत आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत असल्यानं चीनचा थैथयाट होतोय। त्यामुळेच चीननं पाकिस्तानला साथ देत भारताला अनेकदा डिवचलंय। आता भारताच्या ईशान्येकडच्या राज्यांवर चीनचं लक्ष आहे। याचाच एक भाग म्हणून चीन भारताच्या शेजाऱ्यांना साथ देतोय आणि भारताविरोधी कारवाया करण्यास भाग पाडतोय। बांगलादेश सत्तांतरानंतर इस्लामिक दहशतवाद्यांचा अड्डा बनलाय। या बांगलादेशातील इस्लामिक दहशतवाद्यांना चीन छुप्या रीतीने मदत पुरवतोय। नेपाळ, म्यानमार आणि श्रीलंकेलाही मदतीचा बहाणा करत चीन भारत विरोधी कारवायांकरता भडकवतोय। ईशान्येकडच्या राज्यांवर चीननं अनेकदा दावा केलाय। आता हा भूभाग आपल्या ताब्यात यावा याकरता शेजारील राष्ट्रांमधून दहशतवादी कारवायांना छुपी मदत चीन करतो आहे। भारताकडून मात्र चीनचं हे कुटील डाव सातत्यानं हाणून पाडले जात आहेत। चीन भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये जो दहशतवाद फोफावतोय त्याला खतपाणी घालण्याचं काम करतोय, जेणेकरून भारतावर करडी नजर आहे। चीनची कूटनीती आहे, कूटडाव आहेत। भारत आतापर्यंत ते हाणून पाडण्यात यशस्वी झालेला आहे। चीनच्या कुरापती सुरू आहेत, कारण चीनच्या डोळ्यात भारत खुपतो आहे।